नागपूर महानगरपालिकेच्या ज्या जागा निघालेल्या आहेत स्टाफ नर्स आणि अदर कॅडरच्या पण निघालेल्या आहेत. तर त्याचा फॉर्म कसा भरायचा तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी सांगतो. फॉर्म कसा भरायचा काल लाईव्हमध्ये पण सांगितलं तुम्ही. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मिळेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट हे लॉग इनच्या पेजवर येताल. ज्यावेळेस इथं येताल सगळ्यात पहिले तुम्हाला हे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करायचे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन करता त्याच्यानंतर ऑलरेडी रजिस्टर्ड फक्त लॉग इन करायचं असेल तुम्हाला इथून पुढे ज्यावेळेस पण लॉग इन करायचं असेल. पण फर्स्ट टाईम तुम्ही आलेले आहेत तर तुम्हाला सगळ्यात पहिलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर पहिलं इथं क्लिक हेअरवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिलं तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. तर हे बघा खाली डेट पण दिलेली आहे 26 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत आहे फॉर्म भरायची डेट. खाली हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर हे असा फॉर्म ओपन होईल. याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत. सुरुवातीला सगळ्यात पहिलं तुमचं नाव वगैरे इथे भरायचं. इथं तुमचं नाव, मिडल नेम, त्याच्यानंतर सरनेम. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का, जर काही चेंजेस वगैरे असतील, कोणी नाव वगैरे चेंज केलं असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, इथं जन्मतारीख इथून सिलेक्ट करायची. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतील, तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमची चूज करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर त्याच्याखाली तुम्हाला इथं जेंडर चूज करायचं, मेल फिमेल बाकी जे काय असेल तुमचं जेंडर चूज करायचं. त्याच्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करायचं. त्याच्यानंतर सेम अल्टरनेटिव्ह काही मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचं असेल. हे बघा मॅन्डेटरी नाही आहे, ते जे स्टारवाले आहेत तेच फक्त मॅन्डेटरी असतं, हे मॅन्डेटरी नाही. एक मोबाईल नंबर आहे सफिशियंट आहे, ठीक आहे. नसेल तरी चालेल दुसरा अल्टरनेटिव्ह. त्याच्यानंतर ईमेल आय डी, इथे तुमचा ईमेल टाकायचा, तोच व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा, हे तुम्हाला परत एकदा अकाउंट क्रिएट झाल्यास पुन्हा नवीन अकाउंट क्रिएट करता येणार नाही. तुमचा जो 10th रोल नंबर होता तो 10th रोल नंबर बरोबर टाका. काही जणांचा इथं 10th रोल नंबर वगैरे चुकला तर तुम्हाला परत दुसरा अकाउंट क्रिएट करता येणार नाही. जर तुमच्या नंतर काही झालं, काही फॉर्म भरण्यात चुकला तर तुम्हाला चेंज करता येणार नाही. तर 10th नंबर बरोबर टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅट्रिक, म्हणजे तुमचे मंथ अँड इयर ऑफ पासिंग, 10वी कधी पास झाले त्याचं मंथ आणि इयर सिलेक्ट करायचं इथून. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला सेंटर चूज करायचे आहेत. 3 सेंटर, फर्स्ट, सेकंड, थर्ड, ठीक आहे. तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्हाला 3 सेंटर चूज करायचे आहेत एक्झामचे, ठीक आहे. तुम्ही फॉर्म नागपूरचा जरी असेल तुम्ही एक्झाम कुठेही देऊ शकता. जवळपास सर्व सिटीमध्ये तुम्हाला सेंटर मिळून जातील. तुमची जी काही जवळपासची सिटी असेल किंवा तुमची जी सिटी असेल ती चूज करा, तुम्हाला ते सेंटर मिळून जाईल. त्याच्यानंतर इथं हे चेकबॉक्स आहे, याच्यामध्ये क्लिक करायचं. एक जनरेट ओ टी पी येईल तुम्हाला, एक ओ टी पी येईल मोबाईलवर आणि ईमेल आय डीला पण. तो ईमेल आय डी वरचा किंवा मोबाईलवर आलेला सेम ओ टी पी असेल तो सबमिट करायचा, तो व्हेरीफाय करायचा. व्हेरीफाय झाल्यानंतर खाली डिक्लेरेशन येईल, इथे पण ह्याच्यावर चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं, चेक करायचं. हा जो काही कॅप्चा असेल इथं भरायचा खाली आणि रिव्हेरीफायला ओके करायचं, खाली ऑप्शनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर ओके, ठीक आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही ते सबमिट करायचं. तर तुम्हाला ईमेल आय डीला आणि तुमच्या नंबरवर दोन्ही ठिकाणी तुम्हाला आय डी आणि पासवर्ड मेल येऊन जाईल त्याचा, ठीक आहे. तुम्हाला एक आय डी आणि एक पासवर्ड, मिळेल तुम्हाला. तो परत आता जसं मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला जी लिंक दिली होती, परत तुम्ही हे करायचं, त्याच लिंकवर क्लिक करायचं. तुम्ही परत या पेजवर येतात. आता तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे तर तुम्ही आता इथं ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन त्याच्यावर क्लिक करायचं. मग हे वालं पेज ओपन होईल लॉग इनवालं. तर तुम्हाला जो आय डी पासवर्ड मिळाला होता तो आय डी आणि पासवर्ड, इथं आय डी टाकायचा, इथं पासवर्ड टाकायचा आणि हा जो काही कॅप्चा असेल तो इथं फिल करायचा आणि लॉग इन करायचं परत, ठीक आहे. आता इथून पुढे प्रत्येक वेळेस तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर असंच लॉग इन करावं लागणार आय डी पासवर्ड. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताल, हे तुम्ही ज्यावेळेस अकाउंट क्रिएट केलं तुमचं, तुमच्या ज्या डिटेल्स भरल्या तर त्या ऑलरेडी येतील इथं, ठीक आहे. ॲप्लिकंट डिटेल्स ह्या डिफॉल्ट तुमच्या आता तुम्ही अकाउंट क्रिएट करताना काढले, त्याच्यामुळे तुमचा इथं नंबर, तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि 10th तुमचं पासिंग मंथ आणि इयर. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर 10th आणि तुमचे 3 सेंटर, ठीक आहे. इतका डाटा हा ऑलरेडी येईल, कारण तो तुम्ही अकाउंट क्रिएट करतानाच तो भरलेला होता. तो डिफॉल्ट डाटा आता तो चेंज होणार नाही. हा डाटा तुम्ही परत चेंज करू शकणार नाही, तो असाच राहील.
चला आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी हे सेकंडवालं जे ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट, इथे क्लिक करायचं आहे अप्लाय पोस्टवर. अप्लाय पोस्टवर केल्यानंतर हे वालं ओपन होईल पेज. त्याच्यामध्ये इथे अप्लाय न्यू पोस्ट, तुम्हाला अप्लाय न्यू पोस्टवर क्लिक करायचं आहे. न्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल हा वाला. ठीक आहे, सुरुवातीला हे इन्स्ट्रक्शन आहेत, तुमचं काय चेकलिस्ट वगैरे कुठलं पाहिजे काय कॉमन इन्स्ट्रक्शन आहेत ते. चला आता सगळ्यात पहिलं तुम्हाला एवढ्या स्टेप भरायच्यात. पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, त्याच्यानंतर कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन अँड डॉक्युमेंट अँड पेमेंट. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं पर्सनल डिटेल्स हा फर्स्ट पेज ओपन होईल तुमचं. इथं तुम्हाला सिलेक्ट अप्लाइंग पोस्ट इथं क्लिक करायचं. तुम्हाला सगळ्यात पहिलं पोस्ट सिलेक्ट करायची आहे तुमची. आता ज्यावेळेस तुम्ही पोस्ट सिलेक्ट करताल, ठीक आहे, हे बघा असे ऑप्शन येतात इथं. आता स्टाफ नर्स असेल तर तुम्हाला इथं नर्स GNM. आता BSc वाल्यांसाठी हा प्रॉब्लेम आहे की BSc नाही आहे इथं, ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सध्या GNM म्हणून ऑदर ह्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. मी तुम्हाला पुढे दाखवतो काय करायचं. पण जसं ह्यांनी केलं फॉर्ममध्ये पण BScला इथं ह्यांनी ऑप्शन दिलं नाही आणि नोटिफिकेशनमध्ये पण त्यांनी BSc मेन्शन केलं नाही. तर ह्याचा अर्थ असा दिसतो आहे की पुढे चलून तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरीफायला. ते फक्त GNMच अलाव करण्याचा प्रयत्न करतील. ते म्हणतीलच किंवा तिथं ऑप्शन नव्हतं किंवा तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये GNMच आहे फक्त. ठीक आहे, तर बेटर राहील की तुम्ही आत्ताच महानगरपालिकेचे कोणी असतील तिथं, तुम्ही नागपूरच्या जवळपास कोणी, तर तुम्ही MOHला वगैरे तिथं हेल्थ डिपार्टमेंटचे जे त्या प्रशासनामध्ये आहेत त्यांना जाऊन तुम्ही संपर्क साधा किंवा त्यांना एक लेटर वगैरे द्या, तर ते होऊ शकतं. ठीक आहे, तर सध्या जरी तुम्ही फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला ऑप्शन नाही आहे दुसरं. तुम्हाला इथं पोस्ट GNM सिलेक्ट करावं लागेल, दुसरं नर्ससाठी ऑप्शन नाही आहे. ओके, देन नेक्स्ट त्याच्या खालचा डाटा तो ऑलरेडी आलेला आहे. तुमचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, एज वगैरे हे ऑलरेडी आलेलं आहे तुमचं. त्याच्यानंतर फुल नेम, हे डिफॉल्ट जे तुम्ही अकाउंट क्रिएट केलं होतं त्यावेळेसच डाटा आलेला आहे, त्याच्यामुळे तो काय परत फिल करण्याची गरज नाही आहे तुम्हाला. हां, इथून खाली तुम्हाला फिल करायचं आहे. हां, तुमचं मॅरिड का अनमॅरिड ते स्टेटस एक भरायचं आहे. त्याच्यानंतर हे लहान कुटुंबाचं हे कंपल्सरी आहे आता सध्या प्रत्येक फॉर्ममध्ये वगैरे येत आहे. तर इथं तुम्हाला मग 28 मार्च 2005च्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का? ठीक आहे, तर इथे येस करायचं, लहान कुटुंबासाठी पात्र आहे. तर त्याच्यानंतर तुमचं वडिलाचं नाव, आईचं नाव इथं टाईप करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, हां, वडिलाचं आईचं नाव हे झालं इथं, हे वडिलाचं आईचं नाव. त्याच्यानंतर खाली परत डिस्क्लेमर आहे, एक्झाम सेंटर डिटेल्स दिलेलं आहे खाली. तुमचे जे 3 सेंटर होते, ठीक आहे, 1 2 3 सेंटर आहेत ते ऑलरेडी आता मी इथे ब्लर केलेलं आहे. तर इथे तुमचे सेंटर दिसतील. त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. त्याच्याखाली तुम्हाला दिसेल डोमेसाईल. आता ह्याच्यापैकी कुठलंही चालेल, तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल, स्कूल लिव्हिंग इश्यू, ठीक आहे, स्कूल लिव्हिंग इश्यू अथॉरिटी, म्हणजे डोमेसाईल, बर्थ सर्टिफिकेट किंवा TC कुठलंही असेल तर त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. तर इथं बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर डोमेसाईल महाराष्ट्राचे आहेत का? हो, यस. अदर स्टेटचे जरी असतील, हे बघा मी आधी सांगितलं होतं, डोमेसाईल जर तुमचं महाराष्ट्राचं असेल, ठीक आहे, डोमेसाईल जर तुमचं महाराष्ट्राचं असेल, तुमचं एज्युकेशन कुठल्याही स्टेटमध्ये झालेलं असो, ठीक आहे, काही फरक पडत नाही. तुम्हाला MNCचं रजिस्ट्रेशन करून घेतलेलं जर असेल इथं आणि तुमचं डोमेसाईल जर इथलं असेल महाराष्ट्राचं, तर त्याने काही फरक पडत नाही. तुम्हाला जर महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल तर एज्युकेशन कुठलंही असू द्या तुम्हाला फॉर्म भरता येतो. ठीक आहे, तर इथे इंडियन सिलेक्ट करायचं, डोमेसाईल महाराष्ट्राचं आहे का? यस. त्याच्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा TCचं त्याच्यामध्ये संस्थेचं नाव, म्हणजे तो इश्यू कुठून झालं. म्हणजे तुमचं समजा एक्झाम्पल आता डोमेसाईल सर्टिफिकेट घेतलं आपण, ठीक आहे, तुम्ही डोमेसाईल सर्टिफिकेटच्या जर इथे डिटेल भरत असताल, त्याचं नाव लिहायचं तिथं, टाईप करायचं, काय सब डिव्हिजनल ऑफिसर असेल किंवा सब डिव्हिजनला तहसीलदार, तहसीलमधून मिळालं असेल, ठीक आहे, तुमचं जे सर्टिफिकेट जिथून इश्यू झालेलं आहे ते इथं लिहायचं. त्याच्यानंतर त्याची तारीख, त्या सर्टिफिकेटची डेट, ते कधी इश्यू झालेलं आहे आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर हे इथं मेन्शन करायचं. हे कंपल्सरी आहे, हे भरावंच लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर अर्जदाराची जात प्रवर्ग माहिती. आता इथे
कॅटेगरी वगैरे तुमचं कास्ट रिलेटेड इथे तुम्हाला भरायचं आहे डिटेल्स. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे तुम्ही जर कास्टला जर क्लिक केलं तर हे असं ओपन होतं. ठीक आहे, तुमची कास्ट सिलेक्ट करायची SC ST VJ NTB NTC DSBC OBC SEBC EWS का ओपन. ठीक आहे, याच्यापैकी तुमची कॅटेगरी चूज करायची. तर आता ते चूज केल्यानंतर ज्या कॅटेगरीला व्हॅकन्सी नाही, ठीक आहे, मी खूप वेळेस नोटिफिकेशन ज्यावेळेस आलं त्यावेळेस जो व्हिडिओ बनवला त्यावेळेस पण सांगितलं होतं, ज्या कॅटेगरीला व्हॅकन्सी नाहीत त्यांनी सरळ सरळ ओपनमधून फॉर्म भरला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कास्टमध्ये जरी भरला, कास्टला व्हॅकन्सी नसेल पण कास्टमधून जरी भरला तरी ते ओपनमध्ये जातं, पण किंवा तुम्ही डायरेक्ट ओपनमध्येही भरू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कास्टला व्हॅकन्सी नाही तर डायरेक्ट ओपनमध्ये फॉर्म भरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमच्या कास्टला जर ठीक आहे, सगळ्यात पहिले हे कास्टचं झालं, इथं कास्ट चूज केली तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू अथॉरिटी. सेम जसं आपण डोमेसाईलचं भरलं होतं तसं कोण इश्यू केलं, त्याच्यानंतर त्याची डेट त्या सर्टिफिकेटची आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर, जो डॉक्युमेंटवर तुमचा नंबर आहे तो, ते त्याच्यावर मेन्शन करायचं. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डेट. आता ही कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी असेल भरू शकता, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. कास्ट व्हॅलिडिटीला तुम्हाला नंतर 6 मंथ मिळतात, जॉईनिंग नंतर देऊ शकता. त्याच्यामुळे बघा ह्याच्या पुढे इथं स्टार पण नाही आहे, ह्याला इथं मॅन्डेटरी नाही आहे, ते सोडून दिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट नॉन क्रिमिनल. जर तुमच्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल असेल, आता सर्व कॅटेगरीला नॉन क्रिमिनल नसतं, जर SC ST वगैरे असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल नसतं. तर ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे तर हे त्यांच्यासाठी आहे. जर तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरत असाल, नॉन क्रिमिनल आहे तुमच्याकडे, तर येस करायचं. त्याच्यानंतर सेम ते सर्टिफिकेट कोणी शिकवलं, तिथलं ऑफिसचं नाव, त्याच्यानंतर डेट त्या सर्टिफिकेटवरची आणि त्याचा सिरियल नंबर किंवा अनुक्रमांक त्या सर्टिफिकेटचा, हे मेन्शन करायचं नॉन क्रिमिनलचं. त्याच्यानंतर नेक्स्ट नॉन क्रिमिनल झालं. त्याच्यानंतर तुमची इथं एक आयडेंटिफिकेशन मार्क एक मेन्शन करायचं, इथं कुठं तर तीळ वगैरे काही असेल कुठं तर ते मेन्शन करायचं. त्याच्यानंतर ID प्रूफ. तुम्हाला एक ID प्रूफ, मिनिमम 1 ID प्रूफ, हे बघा इथं लिहिले मिनिमम 1 ID प्रूफ इज मॅन्डेटरी. तर तुम्हाला एक तरी ID प्रूफ ह्याच्यातला तिथं डिटेल्स भरायचे आहेत. तर याच्यापैकी तुमच्याकडे जे असेल ते भरू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये समजा पॅन कार्ड असेल, एस करायचं. जर तुम्ही पॅन कार्डला एस केलं तर पॅन कार्डचे डिटेल्स विचारेल, तुमचा पॅन कार्ड नंबर विचारेल, पॅन कार्डवरचं नाव विचारेल. ठीक आहे, सेम तसं ड्रायविंग लायसन असेल तर ड्रायविंग लायसनवरचा नंबर, ड्रायविंग लायसनचं नाव, ठीक आहे, तसं डिटेल्स विचारेल तुम्हाला. तर सर्व भरण्याची गरज नाही, हे कंपल्सरी जरी असले, ठीक आहे, हे सर्व भरण्याची गरज नाही, कुठलंही एक जरी भरलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, बाकीच्याला नो केलं तरी चालेल तुम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट खाली इथे एक चेकबॉक्स आहे, ते चेकबॉक्स क्लिक करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट. सगळ्या आता प्रत्येक स्टेपला तुम्हाला हा एंडला सेव्ह अँड नेक्स्ट, ते पेज सेव्ह अँड नेक्स्ट करायला मिळेल तुम्हाला. सेव्ह अँड नेक्स्ट केलं की नेक्स्ट पेजला जाईल. तर आपलं हे फर्स्ट पेज कुठं चालू झालं तर हे वालं ॲडिशनल डिटेल्सवालं. ठीक आहे, ॲडिशनल डिटेल्स चालू होते आपलं. तर याच्यामध्ये हे इतका मोठा फॉर्म आहे, ॲडिशनल डिटेल्समध्ये तुम्हाला इतक्या डिटेल्स भरायच्यात आणि ॲट द एंड आता इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केले की आता ॲडिशनल डिटेल्सचा सेकंड पेज ओपन होईल, ॲडिशनल डिटेल्सवालं. आता याच्यामध्ये काय काय की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का, जर तुम्ही असेल प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे येस करा, नसेल नो करा. ठीक आहे, तुम्हाला ज्याच्यातून फॉर्म भरायचा आहे त्याच्याप्रमाणे बघा. अर्थक्वेक सेम यस नो. तुम्ही जर येस केलं कोणत्याही सर्टिफिकेटला, ज्यावेळेस तुम्ही येस करता तुम्हाला त्याच्यात इथं डिटेल्स भरावं लागतील. जसं आता हे का स्पोर्ट पण इथं आहे, तुम्ही खेळाडू आहेत का स्पोर्ट पर्सन, जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला सर्व डिटेल विचारेल, कुठल्या लेवलचं स्टेट, काय मेडल कोणतं, फर्स्ट सेकंड थर्ड, ते तुमचं सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं आहे का, त्याचा नंबर सर्टिफिकेटचा, त्याची डेट, ठीक आहे, सर्व डिटेल्स विचारेल. सेम तसंच प्रोजेक्ट अफेक्टेड असेल, त्याच्यानंतर धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, सर्वांसाठी सेम आहे. असेल कुणाकडे येस करा, नसेल नो करा. ठीक आहे, चला नेक्स्ट. हे तेच आहे त्याच पेजमध्ये आणखीन खाली माजी सैनिक, खेळाडू, सेम असेल तर येस करा, नसेल तर नो. येस केलं तर तुम्हाला त्याच्या डिटेल्स भरावं लागतील तिथे. त्याच्यानंतर PWD, त्याच्यानंतर नॉमिनेटेड फ्रीडम फायटर, ठीक आहे, जे असतील कोणी येस करा, बाकी नो 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 करा बाकीचं. ठीक आहे, कमिटेड सुसाईड फार्मरचं ते नो करा. त्याच्यानंतर म्हणजे कोणी असतील येस करा, नसेल नो. ऑर्फन पण सेम, असेल येस, नसेल नो. त्याच्यानंतर अदर डिटेल्स,
तुमच्यावर कुठला केस वगैरे काही फौजदारी खटला काही चालू आहे का, तर हे सरळ नो 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 करा. यस केलं तर तुमचं फॉर्म पुढे जाणार नाही, तुम्ही इलिजिबल नाही म्हणून सरळ येईल, तुम्हाला फॉर्म पुढे जाणार नाही. ओके, आता हे झाल्यानंतर परत सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर परत ठीक आहे, हे असं नो नो वगैरे सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केलं की नेक्स्ट पेज येईल कम्युनिकेशन डिटेल. आता कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमच्या सर्व कम्युनिकेशनसाठी डिटेल्स, तुमचा पत्ता, त्याच्यानंतर कंट्री, इथं इंडिया सिलेक्ट करा, स्टेट महाराष्ट्र, तुमचा जिल्हा जे कोणता असेल, त्याच्यानंतर तुमचं गाव सिटी आणि तुमचा पिनकोड हे सर्व चूज करायचं. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेस पण तोच असेल तर सरळ इथं एस करा. हा सेम इथं ॲटोमॅटिकली येईल सेम ॲड्रेस. ठीक आहे, तो भरण्याची गरज नाही. परत डायरेक्ट परमनंट ॲड्रेस टाका, दोन वेगवेगळे टाकण्याची काही गरज नाही. टेम्पररी आणि परमनंट एकच परमनंट टाका आणि परमनंट ॲड्रेस सेम आहे का तर इथं सरळ एस करून टाका. इथे पण खाली तोच ॲड्रेस ॲटोमॅटिकली येऊन जाईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून टाका. खाली सेव्ह अँड नेक्स्ट आहे. चला नेक्स्ट क्वालिफिकेशन. आता इथं क्वालिफिकेशनवर येईल. तुम्हाला सगळ्यात पहिलं नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, मराठी लँग्वेजचं नॉलेज आहे का, तिथं तुम्हाला येसच करावं लागेल. तुम्ही जर नो केलं नॉट इलिजिबल म्हणून येईल, सरळ फॉर्म पुढे जाणार नाही, तुम्ही परीक्षेला पात्र नाही, त्याच्यामुळे नॉट इलिजिबल येईल तुम्हाला. तर सरळ तिथं येस करायचं. त्याच्यानंतर माध्यमिक शाळांमध्ये हे 10चं तुम्हाला सेम आता 10-12चा डिटेल्स भरायच्या. तिथं 10चं तुमचं बोर्ड कोणतं, जे कोणतं बोर्ड असेल किंवा डिव्हिजनल बोर्ड जे असेल ते. त्याच्यानंतर तुमच्या शाळेचं नाव. त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटेज का ग्रेड जे होते तुम्हाला त्यावेळेस, समजा आमच्या वेळेस आता पर्सेंटेज होते, तुम्ही पर्सेंटेज, कुणाला ग्रेड असेल तर ग्रेड वाईज. ठीक आहे, तर पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचं. तर किती मार्क्स मिळाले तुम्हाला 10thला आणि कितीपैकी आउट ऑफ कितीपैकी मिळाले ते लिहायचं. हे ॲटोमॅटिक इथे हे होईल, इथे ॲटोमॅटिकली तुमचे पर्सेंटेज वगैरे येऊन जातील खाली तिथे चूज केल्यास. त्याच्यानंतर नेक्स्ट 12चं पण सेम आहे. 12चं पण तिथं बोर्डाचं नाव, त्याच्यानंतर कॉलेजचं नाव, तुमच्या पर्सेंट होते का, ग्रेड काय होतं, याच्यानंतर ऑप्टेन मार्क किती मिळाले, किती आणि कितीपैकी मिळाले, कितीपैकी होते. ठीक आहे, त्याच्यानंतर ओके पासिंग इयर, पासिंग इयर एक इथं सिलेक्ट करायचं आहे 12चं तुम्हाला. त्याच्यानंतर नर्सिंग रजिस्ट्रेशन आहे का हे येसच करायचं आहे, नाही तर तुम्ही नो केलं नॉट इलिजिबल. ओके, ते पाहिजेच रजिस्ट्रेशन वगैरे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता डिप्लोमा. हे डिप्लोमावाला मॅन्डेटरी आहे. आता इथं तुम्हाला डिप्लोमा इथे त्यांनी हे केलेलं आहे, GNM डिप्लोमावरच ते कन्सिडर करतात. तुम्हाला हे डिटेल भरावं लागतील. आता BSc वाले जे आहेत ना, त्यांनी हे बघा त्याच्या खाली एनी अदर क्वालिफिकेशनमध्ये आहे डिग्री. ठीक आहे, तुम्ही इथं भरू शकता एनी अदर क्वालिफिकेशन डिग्री म्हणून. पण जसं मी म्हणलं की कोणी असेल नागपूर साईडला तर एकदा जाऊन भेटा, कारण हा इश्यू नंतर होणार, डेफिनेटली होणार, कारण ह्यांनी ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये दिलेलं नाही. तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम येईलच नंतर. तर तुम्ही आधीच जाऊन त्यांना सर्वांनी मिळून कोणी BSc वाल्यांनी बोललं तर बेटर राहील, त्यांना लेटर एक निवेदन वगैरे दिलं तर क्लिअर होईल हे. ठीक आहे, चला डिप्लोमा. इथं डिप्लोमा चूज करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचं नाव, कॉलेजमधून कोणत्या झालेलं आहे, त्याच्यानंतर पर्सेंट होते का काय ते, मार्क्स असतील तर मार्क्स, तर कितीपैकी किती मिळाले, ॲग्रिगेट काढा चालतं. ॲग्रिगेट तर तुमचे जे काही 4 वर्षाचे 3 वर्षाचे जे असेल ॲग्रिगेट टाका, आउट ऑफ कितीपैकी किती मिळाले. हे ॲटोमॅटिकली पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येईल इथं. त्याच्यानंतर तुमच्या पासिंग सर्टिफिकेटवर डेट बघा, तुमच्या नर्सिंगच्या पासिंग सर्टिफिकेटवर, ते पासिंग सर्टिफिकेटवरची डेट टाकायची इथं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डिग्रीचं सेम BSc कोणाचं असेल तर. आता एक्सपिरियन्स हा कंपल्सरी नाही, मॅन्डेटरी नाही आहे, त्याच्यामुळे हे नाही भरलं तरी चालतं. हे एक्सपिरियन्सवाला सोडून द्या, भरू पण नका. तुम्हाला असेल एक्सपिरियन्स तरी भरत नका बसू, काही फायदा नाही, कारण एक्सपिरियन्सवर काही गव्हर्नमेंटमध्ये फरक पडत नाही, त्यांना काही घेणं देणं नसतं, त्याच्यावर काय तुमचं प्रमोशन होत नाही ना, काही नाही. ठीक आहे, किंवा तो काउंट पण केला जात नाही, त्याच्यामुळं सोडून द्या. असेल तरी सोडून द्या, काही फरक पडणार नाही त्याच्यानं. चला एक्सपिरियन्स ठीक आहे. हां, पण कुणाला भरायचंच असेल तर भरावं का, इथे आहे डिटेल्स, कधी कुठं केलं, कोणत्या पोस्टला, कधीपासून कधी केलेलं, सर्व तुम्ही भरू शकता, पण काहीच फायदा नाही त्याचा, त्याच्यामुळं ते सरळ स्किप केलेलं बेटर. चला नेक्स्ट MSCIT आहे का तुमच्याकडे, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर पण काढून देऊ शकता तुम्ही, 2 वर्ष वेळ मिळते नंतर बी काढून देता येते. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा नेक्स्ट पेजवर. चला हे आता लास्ट पेज आलेलं आहे.
डॉक्युमेंट अँड पेमेंटचं. आता डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत हे बघा. अपलोड स्कॅन कॉपी ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज फोटो. आता पासपोर्ट साईज फोटो इथं अपलोड करायचा. तुम्ही क्लिक हेअर टू अपलोडला जर क्लिक केलं तर तुम्हाला 2 ऑप्शन येतील त्याच्यानंतर पण, की तुम्ही कॅप्चर पण करू शकता आणि हे असं वालं, ठीक आहे. कॅप्चर पण करू शकता फोटो लाईव्ह, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर डायरेक्ट अपलोड पण करू शकता, ठीक आहे. दोन्ही ऑप्शन आहेत. तुम्हाला साईज वगैरे सर्व इथं दिलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर सिग्नेचर, ठीक आहे. हे झाला फोटो. त्याच्यानंतर खाली साईन, तुमचं सिग्नेचर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 10वीची मार्कशीट किंवा प्रमाणपत्र. तुमचं 10वीचं जे काही असेल पासिंग सर्टिफिकेट किंवा मार्कशीट ते अपलोड करा. त्याच्यानंतर 12चं पण सेम, 12ची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट. त्याच्यानंतर तुमचे पदवीचे, ठीक आहे. आता इथे ह्यांनी ग्रॅज्युएशन बेसवर पकडलं नाही, त्यांनी डिप्लोमावर हे केलेलं आहे GNM. त्याच्यामुळे डिप्लोमा बघा हे मॅन्डेटरी आहे. पदवीचं इथं काहीच नाही आहे, स्टार वगैरे नाही आहे, हे मॅन्डेटरीचा काही प्रश्न नाही आहे. तर तुमचं इथे BSc वाले कोणी भरत असतील फॉर्म तर तुम्हाला इथेच अपलोड करावं लागतील ते डॉक्युमेंट, ठीक आहे. इथे करून काही फायदा नाही, ते मॅन्डेटरी नाही आहेत. हे मॅन्डेटरी आहे, तुम्हाला इथेच अपलोड करावं लागतील. आणि GNM वाल्यांना पण इथेच. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आदिवासी प्रमाणपत्र. हे डोमेसाईल वगैरे तुमचं इथे अपलोड. क्लिक हेअर टू अपलोड, इथे तुम्हाला डोमेसाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट नॉन क्रिमिनल. आता हे नॉन क्रिमिनल पण कंपल्सरी नाही आहे सर्वांसाठी. ज्यांचे कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे तर त्यांच्यासाठीच आहे. ज्या कॅटेगरीला SC ST सारख्या कॅटेगरीला ज्यांना नाही आहे तर त्यांना इथं गरज नाही, ते मॅन्डेटरी त्यांच्यासाठी नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट ID प्रूफ. तुम्ही स्टार्टिंगला जो ID प्रूफ सिलेक्ट केला होता ते अपलोड करायचं इथं. समजा तुम्ही पॅन कार्ड चूज केला असेल तर पॅन कार्ड अपलोड करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन केलं असेल तर ड्रायव्हिंग लायसन, जे काही असेल ते इथं ID प्रूफ तुमचं अपलोड करायचं. त्याच्यानंतर कास्टमधून फॉर्म भरला आहे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल इथं. हे साईज पण दिले आहेत बघा. 100 KB मॅक्स 2 MB पर्यंत, 2 MB पर्यंत, JPG फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. प्रत्येक डॉक्युमेंटसाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे कास्टचं, ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरते त्यांच्यासाठी. ओपनमधून भरत असाल तर त्याची गरज नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्मॉल फॅमिली. स्मॉल फॅमिलीचं काही नाही, एक नॉर्मल फॉर्मॅट असतो. तो आपल्या ग्रुपवर पण आहे, खूप वेळेस मी टाकलेला आहे. नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, ग्रुपवर जॉईन करा. तुम्हाला तिथे ग्रुपवर तो आहे ऑलरेडी टाकलेला फॉर्मॅट. तो तुम्हाला जस्ट फक्त डाउनलोड करा, प्रिंट काढून घ्या त्याची. तो हाताने भरायचा आहे फक्त तुमचं. त्याच्यावर नाव वगैरे मी ऑलरेडी कसं भरायचं ते पण दाखवलेलं आहे. तुमचं नाव वगैरे भरायचं फक्त, खाली सही वगैरे करायची, त्याचा फोटो काढायचा आणि तो इथं अपलोड करायचा, ठीक आहे. हे स्मॉल फॅमिलीचं सगळ्यांसाठी आहे, ते पण कंपल्सरी. त्याच्यानंतर हे मॅन्डेटरी नाही आहे, हे कंपल्सरी नाही. जर कोणाचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे कोणाचं असेल, कोणाला अपलोड करायचं असेल तिथे करायचं, ठीक आहे. आणि ऑदर रिलिव्हंट डॉक्युमेंट. ऑदर म्हणजे कोणते, कोणी स्पोर्टमधून, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त असं एक्स्ट्रा कोणी काही फॉर्म भरत आहे तर त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ते अपलोड करावं लागतील. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट खाली तुम्हाला हे असं डिक्लेरेशन मिळेल. एवढं मोठं डिक्लेरेशन आहे इथं. हे प्रत्येक चेकबॉक्समध्ये हे टिक 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 करायचं आणि खाली ॲट द एंड हे सर्व फॉर्म आता भरून झालेलं आहे. तुम्ही एकदा प्रिव्ह्यू बी करू शकता, एकदा क्रॉस चेक करा. एकदा क्रॉस चेक केल्यानंतर डायरेक्ट सबमिट करून टाका. एकदा फॉर्म सबमिट झाला त्याच्यानंतर ठीक आहे, इतकंच आहे, ठीक आहे. सबमिट झाला त्याच्यानंतर जस्ट फक्त पेमेंटची प्रोसेस आहे. पेमेंटला तुम्ही कोणत्याही मेथडनं करू शकता, UPIने वगैरे पण करू शकता. हे खाली चेकबॉक्स करून खाली एकदा सबमिट आहे, सबमिटवर क्लिक केले की फॉर्म सबमिट होऊन जाईल. त्याच्यानंतर राहिलं फक्त पेमेंटचं ऑप्शन, ठीक आहे. पेमेंट तुम्ही UPIने वगैरे करून कंप्लीट करू शकता. तर हा एक डेमो मी तुम्हाला दाखवलेला आहे फॉर्म कसा भरायचा. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील आणखी तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे लिंक त्याच्यावर आपल्या ग्रुपची, त्याच्यावर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळतील. तिथं तुम्ही काही अजून काही डाऊट असेल तर तिथं विचारू शकता, ठीक आहे. आणि तुम्हाला ह्याची लिंक पण फॉर्मची ते पण मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये.